चला तर मैत्रिणींनो, आज काहीतरी नवीन बनवूया डोश्यासोबत। त्यासाठी आम्ही घेतले शेंगदाणे आपण ते असे जरा खरपूस भाजून घेऊयात। तुम्ही बघू शकता त्याचा कलर कसा आला आहे। त्यानंतर थोडी कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे आणि शेंगदाणे घेऊयात, जे आपण मिक्सरमध्ये टाकणार आहोत। बघू शकता तुम्ही मिक्सरमध्ये आपण आता त्याचं प्रॉपर असं मिक्सचर करून घेऊया, जेणेकरून आपली जी आमटी आहे शेंगदाण्याची खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते। तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर एक आपण भांडं घेऊया, जेणेकरून आपली शेंगदाण्याची आमटी मस्त होईल। त्यासाठी आपण थोड्या क्वांटिटीमध्ये तेल टाकायचं आहे। त्यानंतर आपण तयार केलेला मसाला हा त्यात ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित असा खरपूस भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण त्यात पाणी ॲड केल्यानंतर त्याचा भारी असा सुगंध अशी टेस्ट आली पाहिजे। तुम्ही बघू शकता व्यवस्थित खरपूस असं ते मिक्सचर भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर थोड्या क्वांटिटीमध्ये पाणी ॲड करायचं। मिक्सचरचं भांडंच मी धुवून त्यात पाणी ॲड केले, तुम्ही बघू शकता। त्यानंतर त्यात तुम्ही चवीनुसार मीठ देखील ॲड केलं तर उत्तम एकदम भारी लागतं। आणि जर तुम्हाला वाटले तर काही जण त्यात लसूणही ॲड करू शकतात। आम्ही लसूण टाकला नाही, कारण मला तो आवडत नाही जास्त। तुम्ही बघू शकता त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती किती भारी आणि अशा उकळ्या फुटल्या पाहिजे। त्यानंतर मी थोडा कांदा कापून घेतला डोसे बनवण्यासाठी, आणि तो तुमच्याकडे नॉन तव्यावर फिरवत आहोत, तो बघू शकता देखील तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर आपण त्यावर थोडं तेल स्प्रेड करून जे आहे ते आपले ते तयार होणं गरजेचं आहे। त्यासाठी तुम्ही कोणताही तवा बनवण्यासाठी उत्तमच आहे। तुम्ही बघू शकता आम्ही साध्या डोसे आपण पातळ होण्यासाठी असं त्यावर स्प्रेड करत आहोत। त्याला व्यवस्थित कडकडीत भाजून घेतले व बाजूला खाण्यासाठी घेतले। अशा प्रकारे आपले डोसे व शेंगदाण्याची आमटी तयार आहे। शेंगदाण्याची जी आमटी आहे ती तुम्ही उपवासालाही खाऊ शकता। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू।